आपण सर्व परत एकदा प्रभूच्या सेवेसाठी वर्षाचा हा सर्वात शेवटचा दिवस 3 ते 4 तासाने आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. देवाने वर्षभर आमचं सांभाळ केलेलं आहे, प्रतिपाल केलेलं आहे. आम्हालाच नव्हे, नीतिमानांनाच नव्हे, ख्रिस्ती लोकांनाच नव्हे, तो सर्वांना सांभाळतो. तो सर्वांना सांभाळतो. तो सर्वांवर प्रेम करतो. तो सर्वांवर दया करतो. म्हणून आपलं जीवन या नवीन वर्षामध्ये प्रत्येक आपण देवाला समर्पित करू. चांगलं देवाचं वचन वाचू, प्रार्थनामय जीवन जगू, पवित्र जीवन जगू, देवाला आवडेल असं आपण जीवन जगूया. मत्ती कृष्णवर्तमान पवित्र शास्त्रातून मत्ती कृष्णवर्तमान 5वा अध्याय 7वा अध्याय मत्ती कृष्णवर्तमान 7वा अध्याय 1 पासून काही वचने वाचू. 8:30 वाजलेले आहे. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येते आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. येशू सांगतो तुमचे दोष काढण्यात येऊ नये. म्हणजे तुम्ही पण दोषात का? हो, तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील. आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. अवघड काहीच सांगत नाही येशू. तुला पटेल, तुला रुचेल, तुला कळेल, तुला समजेल व्यवस्थित भाषा. जसं बेटा तो वागतो तसं तुला प्रतिफळ. जसं तू वागतो तसं तुला प्रतिफळ. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. कसा आहे माप माझा? माझा माप कसा आहे? माझा माप व्यवस्थित आहे का? जसं मी मापून दिलंय तसंच मला मापून देण्यात येईल. जसं मी इतरांना मापून दिलंय तसंच मला देण्यात येईल. नवीन वर्षाला सामोरे जात असताना गत वर्षाला निरोप देत असताना माझा माप कसा होता, मी कसा होतो, माझं जीवन कसं होतं, देव तपासतो. देव तपासतो. 100% काम 100%. देव तपासतो आणि प्रतिफळ देतो. मी चांगलं मापून मला वाईट देण्यात येईल असं नाही. मी वाईट मापून मला चांगलं देतील असं नाही. तू वाईट मापून दिला का वाईट तुला मापून देण्यात येईल. तू चांगला मापून दिला का तुला चांगलं मापून देण्यात येईल. तू चांगलं काम केलं का तुला चांगलं काम करण्यात येईल. तू वाईट काम केलं का तुला वाईट काम तुझ्यामध्ये पाहिजे. सरळ
जास्त खोलात जायचं नाही. बायबल सांगते, बायबल ते सांगते आम्हाला, तू दया करतो का, तुझ्यावर दया करण्यात येईल. तू प्रीती करतो का, तुझ्यावर प्रेम करण्यात येईल. तू द्वेष करतो का, तुझा द्वेष करण्यात येईल. तू भांडण करतो का, तुला भांडण मिळेल. तू वाईट काम करतो का, तुझं वाईट होईल. तू अविश्वासू वागतो का, तुला पण अविश्वासू लोक मिळतील. तू जसं वागतो तसं तुला प्रतिफळ देतो देव. तुम्ही ज्या मापाने मापून द्याल, वाच बेटा 7वा अध्याय वचन 2. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील. मला वाटतं मी दोषी नाही, काढल्यानंतर लक्षात येईल. काढल्यानंतर लक्षात येईल. जोपर्यंत काढत नाही बेटा तोपर्यंत तू खूप चांगला आहे. एकदा काढायला सुरुवात झाली, पायाखालची जमीन सारखे. हे येशू सांगतो, हे येशू सांगतो. आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. मी चांगलं काम करून मला वाईट मिळेल असं कधी होत नाही. मी वाईट काम करून मला चांगलं मिळते असं कधी होत नाही. तू जसं वागतो तसं तुला प्रतिफळ आहे. तू जसं विचार करतो तसं तुला प्रतिफळ आहे. तू जसं बघतो तसं तुला प्रतिफळ आहे. लक्षात घे. म्हणून जीवन देवाला समर्पित कर. चांगलं चांगलं आहे, वाईट वाईट आहे. मी नेहमी म्हणतो 2 अधिक 2 किती? 4च ना. इंडियातच का, अमेरिकेला 4च. कुठे पाश्चात्य देशामध्ये पण 4, भारत देशामध्ये पण 4. 3 होत नाही, 5 होत नाही, 6 होत नाही, 4 3 4 3 2 अधिक 2 4. मी जसं वागतो तसं देव मला प्रतिफळ देतो. तो कितीही सांग, बनावट गोष्टी देवापुढे चालत नाही. नीतिसूत्रे संपवतो. नीतिसूत्रे 5वा अध्याय वचन 22. नीतिसूत्रे 5वा अध्याय वचन 22. दुर्जनाला त्याला स्वतःची दुष्कर्मे पछाडून जाशील तू. दुर्जनाला त्याची स्वतःची दुष्कर्मे पछाडता. दुर्जनाला त्याची स्वतःची दुष्कर्मे पछाडता. ज्ञानी शेवक सांगतो तो आपल्याच कशी पडशील तू. उभा आहे का? वाटते तसं जगतो का? वाटते तसं तुझं जीवन आहे का? मला कोण बघणार नाही असं तुला वाटते का? मला कुटुंब बघणार नाही असं तुला वाटते का? कोण मला काय करणार नाही असं तुला वाटते का? तू आपल्याच पापाच्या पाशात तू सापडला जाशील. प्रिय बंधू, प्रिय भाई, म्हणून लक्षात घे, काही होणार नाही तुझ्या जीवनामध्ये. काहीच होणार नाही तुझ्या जीवनामध्ये. तू कसं कर्म करशील? कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है.
मन चंगा तो कटो तेरे गंगा. सुविचार थॉट्स आहे, हॅपी थॉट आहे, चांगले सुविचार आहे ते. तुझं कर्म जर चांगलं असेल तर सगळं काही देव तुला देईल. कर्म जर माझं चांगलं नसेल मी पछाडून जाईन एक दिवस, मी पछाडून जाईन एक दिवस. कर्म चांगले करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांना शुभेच्छा द्या, एकमेकांचं चांगलं करा. हे सद्बोध पवित्र शास्त्राने मला दिलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये इस्रायल आहे, ती यहूद्यांची राणी आहे, तिचा नवरा राजा आहे, तिचा नवरा अहाब राजा आहे. एक चांगला देवाच्या भयात असणारा नाबोत, इस्रायली नाबोत त्या राज्यामध्ये त्या राज्यामध्ये तो जीवन जगत होता. त्याचा एक छोटासा द्राक्षमळा होता, अगदी छोटा, त्याचा छोटासा द्राक्षमळा होता. त्या द्राक्षमळ्यावरती फारशी दृष्टी पडली. अहाब राजा ना, अहाबाची दृष्टी त्याच्या द्राक्षमळ्यामध्ये पडते. बघा प्रियानो, आपल्या ताटात जेवढा आहे तेवढं ताटाकडे बघत नाही, दुसऱ्याच्या ताटात किती आहे ते बघतो. आपल्या ताटात किती आहे ते काम नाही, त्याला किती पडले बघू, पहिले तिकडं बघतो, ह्याच्यापेक्षा त्याला कमी पडत, हा ओके, ह्याच्यापेक्षा जास्त त्याला दिसला पचानवत नाही. राजा अहाब राजा, अहाब राजा, इस्रायल राणी. मैत्री करतो त्याच्याशी. नाबोतला म्हणतो, तुझा जो द्राक्षमळा आहे ते मला दे, मी त्या द्राक्षमळ्यामध्ये भाजीपाला लावेन. याला भाजीपाला लावण्याची गरज आहे का? तू राजा आहेस ना, तुला पाहिजे ते सगळं घरी येते, परंतु नजर वाईट होईल. नजर वाईट, छोटस द्राक्षमळा, त्याच्यावरती नजर वाईट त्याची. नाबोत म्हणतो, असं कसं आहे, माझ्या वाडवडिलांचं आहे, मी तुला देऊ शकत नाही. माझ्या वाडवडिलांचं आहे. इस्रायल लोकांचा नियम आहे. तुम्ही पूर्ण उत्पत्ती, मला वाटतं लेवीच्या पुस्तकापासून तुम्ही निर्गमाचं पुस्तक, त्याच्यानंतर लेवी, गणना, अनुवाद, यहोशुआ, हे सगळे जर तुम्ही पुस्तक वाचत गेले, यावर्षी बायबल वाचण्याचा प्रयत्न करा. यावर्षी बायबल पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा. चहा पीत तुम्ही बायबल वाचू शकता, विशेष त्याला वेळ काढण्याची गरज नाही. एक कप चहा पीत पण तुम्ही बायबल वाचू शकता. वाचा, फार अद्भुत आणि महान गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आहेत. वाढ वडिलांचं मी देत नाही म्हणतो, निर्णय देऊन टाकला, कळवला निर्णय, तो राजा करता, तसं देवाची इच्छा नाही किंवा देवाचं तो कायदा नाही. मी तुला नको म्हणतो, याच्याऐवजी मी तुला उत्तम द्राक्षमळा देतो म्हणतो. उत्तम नको म्हणतो मला, उत्तम. माझ्या आई बापाने जे काही माझ्या वाढवड्यात दिलंय त्याच्यामध्ये मी समाधान, परंतु ऐकत नाही, ऐकत नाही. किती अध्याय? पहिले राजे 21वा अध्याय. वाच बेटा. मी आपल्या वाडवडिलांचं तुला देणार, मी माझ्या वाडवडिलांचं होतं मी तुला देणार नाही असे इस्रायलकर नाबोत म्हणाला. म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन, अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला, जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन केले नाही. तेव्हा त्याची स्त्री इस्रायल ही त्याच्याकडे येऊन विचारली नवऱ्याला, आपण अन्न सेवन करीत नाही, तुम्ही जेवण का करत नाही, तुम्ही आपले मन का खिन्न झाले, तुमचं मन का खिन्न झालंय. तो तिला म्हणाला, इस्रायलकर नाबोत याला, हा मी म्हणालो की पैसे देऊन मला तुझा द्राक्षमळा, पैसा देऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी हा तुला दुसरा द्राक्षमळा देतो. यावर तो म्हणाला, मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही. मॅटर या ठिकाणीच क्लोज व्हायला पाहिजे होता. काही मॅटर जिथल्या जिथं क्लोज होणे गरजेचं आहे. वाढवू नको.
वाढवू नको, क्लोज कर, नाहीतर क्लोज कर, पछाडून जाशील. दुष्कर्माला आपल्या स्वतःच्या पापाच्या पाशामध्ये तो सापडला जाईल. इथं मात्र प्रेम वेगळी दिशा त्याला मिळाली. दोन आदम साक्षीदार तिने उभे केले. मरेपर्यंत खोटी साक्ष देण्यात आली. माणसं चांगले साक्ष देतात, माणसं खोटी पण साक्ष देतात. म्हणून देव म्हणतो पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल, तुम्ही माझे साक्षी व्हाल. आम्ही कोणाचे साक्षीदार? देवबापाचे साक्षीदार, देवबापाचे साक्षीदार. इथं मात्र मोठी साक्ष देण्यात आली. का वाच बेटा. त्याची बायको इस्बेल त्याला म्हणाली, सम्राट इस्रायलावर तुमची सत्ता आहे ना. चला उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा. इस्रायलकर नाबोताचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देते. मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिले व त्याच्यावर त्याची मुद्रा केली. आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील सन व सरदार यांच्याकडे ते रवाना केली. तिने पत्रात ह्याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोताला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा आणि 2 आदम माणसे त्याच्यासमोर बसवा. त्याने देवाच्या व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा. इस्बेलाच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडील जणांनी व सरदारांनी केले. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला आणि नाबोताला लोकांसमोर उच्च स्थानी उपवास पण कशासाठी केले तर बघा, चांगल्या माणसाला मारण्यासाठी. असे पण उपवास करतात का केलेत का त्या लोकांनी? असे पण उपवास केले. देवापाने मरेपर्यंत त्यांनी ते म्हणाले नाबोताने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे. त्यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. त्यांनी इस्बेलीस सांगून पाठवले की नाबोताला दगडमार केला व तो मेला. नाबोताला दगड मारून तो मेला हे इस्बेलीने ऐकले. तेव्हा ती नाबोताला म्हणाली, उठा, जो द्राक्षमळा इस्रायलकर नाबोत पैसे घेऊन तुम्हाला देण्यास होता तो ताब्यात घ्या. नाबोत जिवंत नाही, मेला आहे. आपल्याला वाटते मी जर दुसऱ्याला मारलो तर मी सदा सर्व काळ जिवंत राहतो. तू पण एक दिवस मरणार आहेस. म्हणून मारायचं नाही कोणाला, कुणालाच मारायचं नाही, कुणालाच मारायचं नाही. मी जर दुसऱ्याला मारलो, मी किती दिवस राहणार? मी पण एक दिवस मरणार ना. एक दिवस मला पण मरण येणार ना. मी अमर नव्हे, मी पण एक दिवस मरणार. नाबोत मेला, चिंता मिटली, मॅटर संपलं असं वाटलं. आता देव उतरतो रणांगणामध्ये, देव रणांगणामध्ये उतरतो, देव रणांगणामध्ये उतरतो. एलियाच्याद्वारे देव सांगतो, एलियाच्याद्वारे देव सांगतो, ज्या शेतामध्ये नाबोताचं रक्त कुत्र्यांनी चाटून खाल्ले त्याच शेतामध्ये इस्बेलची परिस्थिती तशीच होईल. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. अध्याय 9 दुसरे राजे 9 अध्याय 9 वाजेपर्यंत संपवायचा प्रयत्न करतो. 10 मिनिटांमध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करतो. प्रभू भोजन आपल्या पुढे आहे. येहू इस्रायला झाल्याचे इस्बेलीने ऐकले. तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून ब्युटी पार्लर करून खिडकीतून बाहेर शृंगार म्हणजे ब्युटी पार्लर
काय केली? सुरमा घातली डोळ्यामध्ये. आणखी काय केली? मस्तक शृंगारून. या मराठी शब्द याचाच इंग्लिश शब्द ब्युटी पार्लर. मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन ब्युटी पार्लर. आलं लक्षात? करणं चुकीचं नाही, जीवन व्यवस्थित पाहिजे, मन चंगा पाहिजे, तुझं शरीर चांगलं असून उपयोग नाही, विचार पण चांगले पाहिजे. हा, येऊ पाटका जवळ आल्यावर आला तेव्हा ती म्हणाली, आपल्या धनाचा खून करणारा जर मी हा त्या सर्व काही ठीक आहे ना? हम्म. यमुने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, हम्म. माझ्या पक्षाचा कोण आहे काय? हम्म. तेव्हा दोघा तिघा खोजांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले. त्याने त्यांना सांगितले, तिला खाली टाका. तिला खाली टाका. बघा किती सुंदर तयार होऊन बसली, किती सुंदर तयार होऊन बसली ही बाई. दिसायला सुंदरच नव्हे प्रिय बंधू, प्रिय नाही, विचार चांगले पाहिजे, आचार चांगले पाहिजे, कर्म चांगले पाहिजे, जीवन व्यवस्थित पाहिजे, जीवन प्रभूसाठी समर्पित पाहिजे. इस्माईल फक्त दिसायला चांगली होती, कर्म तिचे चांगले नव्हते. काय झालं सांगा? वचन 33 मध्ये तिला खाली टाकले. हा, त्यांनी तिला खाली टाकले. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यांवर पडले आणि त्याने त्याने तिला पायांखाली तुडवले. पायांखाली. किती घोर मराठा प्रयत्न. जसं नाबोताला मारले तसंच तुला मारण्यात आलं. हा देवाचा कायदा, देवाचा लॉ. बायबल सगळ्यात महान लॉचं पुस्तक आहे. याला अभ्यास करा, तुम्ही चांगले ॲडव्होकेट होणार, तुम्ही चांगले ॲडव्होकेट होणार. बायबल लॉ, ओल्ड टेस्टमेंट, न्यू टेस्टमेंट, दोन लॉ देवाने तुमच्या आणि माझ्या हातामध्ये दिले. तुम्ही चांगले वकील होता, याचा अभ्यास करा. चांगलं तुम्ही दिशा देताल समाजाला, चांगलं तुम्ही निर्णय घेताला कुटुंबाला, चांगलं दिशा, चांगली समज, चांगली अक्कल अनेकांना सांगताल. जर याचा अभ्यास तुम्ही केला, लॉ केला, तर याच्यात सगळं आहे, याच्यात सगळं आहे. हा, मग तो आज जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, हा. जा ती शापित शापित स्त्री कुठे आहे ते पहा. तिला मूठ माती द्या, कारण ती राजकन्या आहे. तिला मूठ माती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची कवटी म्हणजे एकदा डोक्यावरती हात ठेवा, याला कवटी म्हणतात. बघा ही कवटी, आतमध्ये मेंदू, कवटी आतमध्ये मेंदू, कवटी पाय व हाताचे तळवे या तिथे त्यांना काही सापडले नाही. त्यांनी परत येऊन त्याला हे कळवले. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडून आलं. हा, त्याने म्हटले होते, इस्रायेला शेतात कुत्री एलियाला मारण्यासाठी विडा उचलली ही इस्बेल, देवाच्या सेवकाला मारण्यासाठी विडा उचलली ही इस्बेल. देवाचा सेवक मेला नाही, ती स्वतः मरून पडली. किती घोर मरण आहे प्रियांनो. इस्बेलीचे शव शेतात कुत्री इस्रायेलातील शेतात कथा प्रवचन 37 बेटा. हा, इस्रायेलीचे शव इस्रायेलातील शेतात कथाप्रमाणे पडून राहील. ही इस्रायल आहे असे कोणी ओळखणार नाही. ज्या मापाने तुम्ही मापून द्या, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. तू काय मापतो, तू काय मापते, ते सगळं काय चित्तभूत माहिती रेकॉर्ड होत आहे देवाकडे. देवाकडे रेकॉर्ड होत आहे. तुला प्रतिफळ मिळेल, मला प्रतिफळ मिळेल. दया करतो का दया मिळेल, प्रेम करतो का प्रेम मिळेल, द्वेष करतो का द्वेष मिळेल.
खून करतो का खून मिळेल, पिस्तुलीने मारतो का पिस्तुलीने मारण्यात येईल, चोरी करतो का तुझ्या जीवनामध्ये देखील भयानक चोरीचा प्रसंग घडेल, तू कसं वागतो तसं तुला प्रतिफळ मिळेल. हे बायबलनं सांगितलेले लॉ तुला कोण सांगणार नाही. अजून या भूतालावरती प्रिय बंधू प्रिय आहे, तुला कोण सांगणार नाही. 22वा अध्याय पहिले राजे 22वा अध्याय वचन 19. पहिले राजे 22वा अध्याय वचन 19. मिखाया म्हणाला, तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले. परमेश्वर म्हणाला अहाबाला, असा कोण मोह घालेल की तो रामोत गिलादावर चालून करून तेथे पतन पावेल. मोह गाळण्यासाठी परमेश्वर देवाने अहाबाला त्या ठिकाणी सर्व वृत्तांत कथन केले आहे. ज्याला मारायचा का कुणाला? अहाबाला. आपण नीच वागला ना, आपण व्यवस्थित वागला नाही ना, बरोबर आहे. दोघं नवरा बायको पवित्र शास्त्रामध्ये व्यवस्थित वागले नाही. आता याची परिस्थिती काय झाली? वचन 22वा अध्याय वचन 19 वाच बेटा. नंतर इस्रायलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशापाट, दोन राजे, इस्रायलाचा राजा इस्रायलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशापाट यांनी रामोत गिलादावर चढाई केली. इस्रायलाच्या राजाने यहोशापाटाला सांगितले, मी वेश बदलून लढाईला जाणार, पण आपली स्वतःची वस्त्रे घाला. कोण म्हणतो इस्रायलचा राजा, कोण म्हणतो यहोशापाटा, मी वेश बदला क्या हुआ, दिल को बदलना चाहिए. तंदुरुस्ती के लिए वेश बदला क्या हुआ, दिल को बदलना चाहिए. तंदुरुस्ती के लिए हमेशा कपडे धोना चाहिए. बरेच कपडे चालत नाही ना, वेश बदलून चालत नाही. दिल बदललं पाहिजे, दिल मिलायला पाहिजे. दिल मिले, हात नाही दिल मिळायला पाहिजे. दिल मिले, अंतःकरण प्रियानो, एकमेकांचं अंतःकरण. एक स्त्री पुरुषाच्या समाजाला म्हणत नाही वेगळं फार समाजाचं सांगितलं करू नका बेटा. बहीण भाऊ, आत्या मावशी काका काकू नातेवाईक प्रेम, दिल मिले, मिळून मिसळून राहू, एकत्र राहू, चांगलं राहू, चांगलं मापून देऊ. वेश बदलला, वेश बदलला तरी देव सोडत नाही. तुम्हाला सांगतो, वेश बदलला तरी देव सोडत नाही. वाच बेटा, वेश बदलून लढाईस गेला. आरामाचा राजाने आपल्या 32 रथांच्या सरदाराला केली होती. लहान दोरपैकी कोणाशीही लढू नका, इस्रायलाच्या राजाशी मात्र लढा. त्या रथाच्या सरदारांनी यहोशापाटाला पाहिले तेव्हा ते म्हणाले, हाच इस्रायलाचा राजा आहे. म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला. तेव्हा यहोशापाटाने आरोडे ठोकली. रथाच्या सरदारांनी इस्रायलाचा राजा असे पाहिले. माप चांगलं आहे याचा, यहोशापाटाचा माप चांगला आहे. माप कोणाचं बरोबर नाही? मापचा बरोबर नाही. मी म्हटलं ना, त्यांना वाटलं लोकांना कदाचित मारले असते, पण देव महान आहे. देव तसं कधीच, मी म्हटलं ना, चांगलं करून मी वाईट काम करतो कधीच होत नाही. मी वाईट करून चांगलं काम करतो कधीच होत नाही. जैसी करनी वैसी भरणी, ज्या मापाने मापो द्याल त्याच मापाने. यहोशापाट मारला गेला नाही. कोण मारला गेला? रथाच्या सरदारांनी. इस्रायलचा राजाने असे पाहिले तेव्हा त्याचा पाठलाग करायचे सोडून ते परत लोक म्हटले हा नाही आहे, हा नाही म्हटले, सोडून गेले. पोलिस पण बघा, ज्यांना पाहिजे त्यांना धरतात, बरोबर धरून देतात, बेडे ठोकतात, छड्डी सहित उचलतात, घेऊन जातात. चला मी सगळे कपडे पण तुला घालतो म्हणते, तिथं चांगलं तुझं खबरदारी घेतो म्हणतात, उचलते देते, कुणालाच नेत नाही. बरोबर अचूक प्रियानो, अचूक पाठीमागून असं लक्ष धरतात, लक्ष धरून देते प्रियानो. इथं पण तसंच झालं. अहाबालाच मारण्याचा प्रयत्न झाला. अहाबालाच. मग कोणी एकाने वचन 34
मग कोणी एकाने सहजगत्या एक बाण सोडला. धनुष्य काढला, पाठीमागून धनुष्य काढला, लावला धनुष्याला, बाण काढला, लावला धनुष्याला, सहज सोडला. सहज, मानव म्हणून नाही, सहज सोडला. तो जाऊन राजाच्या चिक- इस्रायली राजाच्या चिलकताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, मी गायाळ चालू आहे, रथ फिरून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा. त्या दिवशी गणगोत युद्ध झाले. रामांच्या मारापुढे राजा त्या रथाला टेकून उभा होता. तो संध्याकाळी मरण पावला. त्याच्या गायचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले, मरून गेला. म्हटलं ना, एकाला त्यांनी मारले. किती लोक मेले? नवरा बायको पण मरून गेले. ज्या मापाने तुम्ही मापून द्या, त्याच मापाने तुम्हाला परत माप. आम्हाला किती लेकरं भेटतात? आम्हाला किती लेकरं? सांगितलं होतं तुम्हाला आबाचं कुटुंबाविषयी. अब्रामचं कुटुंब, आबाचं कुटुंब, सारा अब्रामाचं कुटुंब सांगितलं होतं तुम्हाला. आहाबाला किती लेकरं? 70 लेकरे. 70 लेकरे. आहाबाला किती लेकरं? 70 लेकरे. 70 लेकरं पण मरून गेली. 70 लेकरं पण मरून गेली. कितवा अध्याय? हा, तेच दुसरे राजे, तेच दुसरे राजे, तेच दुसरे राजे, 10वा अध्याय, 10वा अध्याय, 10वा अध्याय संपवतो. हे वाचून संपूया. 10वा अध्याय. येहू काय म्हणतो बघा. आहाबाचे 70 पुत्र पौत्र एक पासून. लक्षात ठेवा बेटा, येऊन घ्या. काही महत्वाच्या गोष्टी सांगतो, इम्पॉर्टंट गोष्टी सांगत असतो. आहाबाला किती लेकरं यापूर्वी सांगितलेला होता? 70 लेकरं. किती लेकरं आहाबाला? 70. भरपूर राण्या करायचे लोक, भरपूर बहुपत्नी. आता बहुपत्नी नाही, आता एकच पत्नी. एकाला सांभाळ एवढं नामुष्की झालंय तुला. एकाला सांभाळ, एकालाच पूजा कर, एकाला सांभाळ, एकालाच आली येऊ म्हण, एकाकडेच लक्ष दे, एकाकडेच काळजी घे. एक 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 हम सब एक है. आणखी काय सांगू? हम सब एक है. संपला. 70 पुत्र पौत्र होते. कुणाला? मरून गेले प्रियानो. त्यांचे डोके छाटले. पुढे जर तुम्ही बघितला, शेवटचं वाचून समाप्त करूया. पुढे जर तुम्ही बघितला, पुढे किती वाद्य बेटा त्यांचं किती पत्र दिला. आबाने परत पत्र, इनी पण पत्र दिली होती ना, इनी पण लेटर दिली होती ना, इनी पण पत्र दिली होती ना. कुणाला पत्र दिली? पत्र काढली तिने. कुणाच्या नावाने? नाबोताच्या नावाने पत्र काढली तिने. आदम साक्षीदार उभे केले. पत्रामध्ये लिहिलं, पत्रामध्ये कळवण्यात आलं, हा इस्रायल लोक देवाला याने काय केलेलं आहे? विरुद्ध वागले म्हणून पत्र दिले. आता तिच्या नावाने पण पत्र काढण्यात आलं. तू जे काय करतो तेच तुझ्यामध्ये करण्यात येईल. तू पत्र लिहितो, तुलाच लिहिता येते का? देवाला पण लिहिता येते. हिच्या नावाने पण पत्र काढण्यात आलं. आहाबाच्या नावाने पण पत्र काढण्यात आले. आहाबाचे 70 पुत्र पौत्र शोमरणात राहत असत. ते राहत होते. मग काय झालं माहित आहे? मग त्याने त्यांना दुसऱ्यांदा पत्र लिहून पाठवले की वचन 6, 10वा वचन 6, तुम्ही माझ्या पक्षाचे असल्यास व माझे म्हणणे मानत असल्यास आपल्या धनाच्या पुत्र पौत्रांची शिरे छेदून उद्या या वेळेपर्यंत माझ्याकडे इस्रायल येथे हजर व्हा. राजपुत्र 70 होते. त्यांचे पालन करणाऱ्या नगरात त्या थोर लोकांचं होते राहत असत. ते पत्र त्यांना जाऊन पोचतात. त्यांनी त्या 70 राजपुत्रांना पकडून त्यांचा वध केला. त्यांची शिरे टोपल्यात, ते 70 राजपुत्रांना पकडून त्यांचा वध केला. त्यांची शिरे टोपल्यात घालून त्याच्याकडे इस्रायल येथे पाठवून दिले. आई मेली, बाप मेला, 70 लेकरं मेले. कुटुंब उद्ध्वस्त झालं. कुणाचं? कशामुळे? एका नाबोताला मारल्यामुळे. एका नाबोताला मारल्यामुळे. म्हणून येशू म्हणाला, आता आवाज भेटा 7वा अध्याय 1 पासून. म्हणून येशू म्हणाला, तुम्ही कोणाचे
तुमचे दोष काढण्यात येणार नाही. पाच बेटा, तुमचे दोष काढण्यात येऊ तुमचे नये दोष काढण्यात येऊ म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष प्रकारे काढाल तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष त्याच काढण्यात प्रकारे येतील. तुमचे दोष काढण्यात येतील. आणि ज्या मापाने तुम्ही ज्या मापून द्याल, मापाने तुम्ही मापून द्या, त्याच मापाने तुम्हाला मापून ज्या देतील. मापाने तुम्ही याच्यामध्ये टाकता त्याच मापाने देव तुम्हाला परत मापून देईल. प्रिय बंधू, प्रिय बाई, एकाला मारल्यामुळे, एकाला मारण्याचा आव्हान केल्यामुळे काय घडलं बघा प्रिय पवित्र शास्त्रामध्ये. देवाने केलेला अन्याय, देवाने केलेला अन्याय. या वर्षामध्ये देवाला शरण जाऊ. देवापेक्षा या भूतलावर कोणीच ग्रेट नाही. देवच थोर आहे, देवच ग्रेट आहे, देव चांगला आहे. निश्चितच तुमचं माझं चांगलंच होणार आहे. आपण जर चांगलं काम केलं तर, आपण जर चांगलं काम केलं तर. चांगलं करायचं का? एक वचन वाचायचं का? गलती करायचं तर एकच एकच बेटा. सॉरी हा, मी वेळ घेतोय. क्षमा. एक वचन आठवलं रे मला, काय करायचं? गलती करायचं पत्र 6 अध्याय. तुमचं वेळ देतो मी. 6 अध्याय, 6 अध्याय. वचन 7. वचन 7 वाच बेटा. फसू नका. फसू नका. देवाचा उपवास व्हायचा नाही. देवाचा उपवास व्हायचा नाही. आधीच बसू नका. तुम्ही लवकर बसले जाता, तुम्ही लवकर बसता माहिती आहे देवाला. आपण लवकर बसतो देवाला माहिती आहे, म्हणून सांगतो बसू नका. देवाचा उपवास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. तू जे काही पेरतो तुझं तुला पीक मिळेल. तू गहू पेरतो तर गहू, द्राक्ष पेरतो तर द्राक्षे, कलिंगड पेरलं तर कलिंगड, चिंच पेरलं तर चिंच, हिरवी मिरची पेरलं तर हिरवी मिरची. जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या ध्येयस्वभावासाठी पेरतो त्याला ध्येयस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. सगळ्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वचन 9 वाच बाळा. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. आपण तेच कंटाळा करतो. चांगलं करण्याचाच आपल्याला कंटाळा येते, वाईट करण्याचा कधीच आपल्याला कंटाळा येत नाही. मानवी जीवन, मानवी अवस्था, मानवी बुद्धी, बरोबर. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी योग्य पीक मिळेल. यथाकाळी तुलाने मला पीक मिळणार आहे. आपण जर चांगलं काम केलं तर यावर्षी चांगलं करून घ्यायला सांगायचं. चांगलं पीक आपल्याला मिळेल आपल्या पदरी. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत रिटर्न मापून द्याल. रिटर्न गिफ्ट असते ना, रिटर्न गिफ्ट असते ना. तुम्ही जे काही देता तेच नाही म्हणतात. हे बायबलचं लॉ, हे बायबलचा कायदा, तुम्ही केलेला कायदा नाही. हे बायबल. याला आपलंसं करा, याच्यावरती प्रेम करा, याला वाचा आणि अनेकांना शिकवा. अनेकांना ख्रिस्ताकडे आणा, अनेकांना जिवंत देवाकडे आणा. या वचनाप्रमाणे आपण चालूया. तेव्हा तो प्रत्येकाने या वचनाच्या आशीर्वाद करो. त्याच्या नावाला मान, सन्मान, महिमा, गौरव आतापासून करो. या आपण डोळे बंद करून प्रार्थना करू आणि प्रभू वचनाकडे बघतो. पहिला पुस्तक घे. प्रिय देवा, आम्ही धन्यवाद देतो. कार म्हणतो स्तुती स्तोत्र करतो. ज्या मापाने आपण आम्ही मापून देतो त्याच मापाने आम्हाला तुम्ही परत मापून देणार. चांगले करण्याचा तुम्ही कंटाळा करू नये. कारण यथाकाळी तुमच्या पदरी योग्य पीक पडेल. या वचनाप्रमाणे आम्ही चांगलंच करावं. प्रिय देवा, आपण आमचं सहाय्य करा. आमच्या अध्यात्मात, आमच्या शरीराला आज मी तुमच्या स्वाधीन करतो. या नवीन वर्षामध्ये हे वर्ष नवीन नव्हे, आमचं कॅलेंडर नवीन नव्हे, आमची भांडे, आमची कपडे नवीन नव्हे, तर आम्ही स्वतः नवीन होण्यासाठी आमचं सहाय्य करा. तुमच्या कृपेद्वारे चालवा. मंडळीला सुरक्षितपणे आपल्या घरी तुमचा तुमच्या कृपेत त्यांना चालवा. सामर्थ्याने करा, आशीर्वादित करा. शांतपणे त्यांनी वचन वाचले, शांतपणे त्यांनी वचन ऐकले. बाप्पा प्रत्येकाला सामर्थ्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमातून प्रार्थना विनवणी